भक्तांनो, प्रत्येक वेळी अंगात येणारी सवारी दैवी सवारी असते का? सवारी चांगली आहे की नाही हे ओळखण्याचे काही चिन्हे आहेत का? आणि सवारी आलेल्या भक्ताने कोणते नियम पाळले पाहिजेत? या गोष्टी माहिती नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, आपल्या गावाकडे मंदिरामध्ये आणि अनेक भक्ती परंपरेमध्ये आपण सवारी येणे, अंगात देव येणे किंवा देवांचा संचार होणे असे शब्द ऐकत असतो. काही भक्तांच्या बाबतीत अशी अवस्था आहे की त्याच्या भक्तीच्या साधनेत किंवा धार्मिक प्रसंगी अनुभवायला येते. त्यावेळी त्याच्या बोलण्यात, देहबोलीत किंवा वागण्यात काही बदल जाणवतात. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सवारी आली म्हणजे त्या भक्ताने स्वतःला मोठं समजायचं नसतं. कारण भक्तीमध्ये भक्तीपेक्षा नम्रतेला जास्त महत्त्व आहे. जर एखाद्या भक्ताला आपल्या देवतांची सवारी येते अशी त्याची श्रद्धा असेल तर त्याने सर्वप्रथम आपल्या मनात देवांचे नामस्मरण ठेवावे. ही माझी शक्ती नाही, ही माझ्या आराध्य देवतांची कृपा आहे अशी भावना ठेवणे महत्त्वाचे आहे. भक्तांनो, सवारी चांगली आहे की नाही हे फक्त मोठ्याने बोलणे, शरीर हालणे किंवा एखादी गोष्ट सांगणे यावरून ठरवता येत नाही. भक्ती परंपरेमध्ये चांगल्या दैवी अनुभवाची ओळख ही त्या भक्ताच्या आचार, विचार आणि वागणुकीतून दिसते असे मानले जाते. ज्या भक्तामध्ये देवभक्तीची भावना आहे त्यामध्ये हळूहळू नम्रता, संयम, सत्य बोलण्याची वृत्ती, इतरांना मदत करण्याची भावना आणि देवांच्या नामस्मरणाची ओढ वाढली पाहिजे. कारण देवाच्या नावावरून कोणाचाही गैरफायदा घेणे ही भक्ती नाही. सवारी आलेल्या भक्ताने कोणते नियम पाळावे ते पाहूया. पहिला नियम, शुद्ध आचार आणि शुद्ध विचार. भक्तांनो, आपल्या परीने सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. देवाचे नामस्मरण करावे. आपल्या आराध्य देवतांची श्रद्धेने पूजा करावी. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करावा. गरजू व्यक्तीला शक्य तेवढी मदत करावी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्यात सवारी येते म्हणून स्वतःला इतर भक्तापेक्षा श्रेष्ठ समजू नये. देवाच्या दरबारात प्रत्येक भक्त सामान्य आहे. दुसरा महत्त्वाचा नियम, देवाच्या नावाचा गैरफायदा करू नका. भक्तांनो, हा नियम खूप महत्त्वाचा आहे. जर एखाद्याला सवारीचा अनुभव येत असेल तर त्या अनुभवाचा उपयोग लोकांच्या घाबरवण्यासाठी किंवा स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी करू नये. मी सांगतो तेच करा, देवाने मला सांगितलं आहे त्यामुळे तुला हे करावंच लागेल अशा प्रकारे दुसऱ्या व्यक्तीवर दबाव आणणे योग्य नाही. देवभक्तीमध्ये सेवा असावी, दहशत नाही. श्रद्धा असावी, अहंकार नाही. आणि नामस्मरण असावे, स्वार्थ नाही. तिसरा नियम, सवारीला सेवा समजा, अधिकार नाही. भक्तांनो, हा विचार कायम लक्षात ठेवा. सवारी म्हणजे अधिकार नाही, ती भक्ताची जबाबदारी आहे. जर एखाद्या भक्ताला अशी दैवी अनुभूती येते असे त्याला वाटत असेल तर त्याने स्वतःच्या आचरणाकडे अधिक लक्ष द्यावे. आपले बोलणे कसे आहे? आपण कोणाला दुखवत तर नाही ना? आपण खोटे बोलत तर नाही ना? आपण व्यसनाच्या आहारी तर जात नाही ना? आपल्या हातून कोणाचे नुकसान तर होत नाही ना? हे प्रश्न स्वतःला विचारणे महत्त्वाचे आहे. कारण देवाची भक्ती केवळ मंदिरात दिसत नाही तर ते आपल्या रोजच्या वागण्यात दिसते. भक्तांनो, अंगात सवारी आली आणि व्यक्तीने काहीतरी सांगितले म्हणून लगेच ती दैवी सवारी आहे असे मानायचे का? नाही. सवारीची खरी ओळख तिच्या बोलण्यात नाही तर त्या भक्ताच्या आचरणात दिसते आणि ही गोष्ट प्रत्येक भक्ताने जाणून घेणे गरजेचे आहे. सवारी चांगली आहे की नाही हे कसे ओळखायचे? आपल्या भक्ती परंपरेमध्ये अनेक प्रकारच्या श्रद्धा आणि अनुभव आहेत. काही भक्तांना मंदिरात देवाच्या पूजेच्या वेळी किंवा नामस्मरण करताना वेगळी अनुभूती येते. कधी शरीराला कंप जाणवतो, कधी डोळे मिटतात, कधी मन एकाग्र होते, कधी देवाचे नामस्मरण करण्याची तीव्र इच्छा होते. आणि काही भक्त याला सवारी किंवा देवाचा संचार असे मानतात. पण भक्तांनो, फक्त शरीरामध्ये काही बदल झाला म्हणून लगेच त्याला दैवी सवारी म्हणणे योग्य नाही. सवारीची खरी परीक्षा भक्ताच्या आचरणाची असते. पहिली खूण, नम्रता. जर एखादा भक्त स्वतःला देवाच्या कृपेचा अनुभव येतो असे मानत असेल तर त्याच्या मनात नम्रता वाढली पाहिजे. मी मोठा आहे, माझ्यात देव येतो, माझं म्हणणंच अंतिम आहे असा अहंकार वाढत असेल तर सावध राहणे गरजेचे आहे. खरी भक्ती माणसाला नम्रता बनवते. जसा भक्त देवासमोर डोकं झुकवतो तसा तो इतर माणसांचाही आदर करतो. म्हणून भक्तांनो, स्वतःला हा प्रश्न विचारा, माझ्या भक्तीमुळे माझ्यात नम्रता वाढते का?
दुसरी खूण नामस्मरणाची ओढ. सवारीचा अनुभव आलेल्या भक्ताच्या जीवनात देवांचे नामस्मरण, पूजा आणि साधना यांची ओढ वाढत असेल तो सकारात्मक बदल आहे. नवनाथ महाराजांचे नामस्मरण करताना मन शांत होणे, देवाच्या चरणी बसावेसे वाटणे, चांगले विचार करण्याची इच्छा निर्माण होणे ही भक्तीची सुंदर बाजू आहे. पण इथेही एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ सवारी आली म्हणून आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ झालो असा विचार कधीही करू नका. देवाची कृपा मिळाली असे वाटत असेल तर त्याचा परिणाम आपल्या वागण्यात दिसला पाहिजे. तिसरी खूण दुसऱ्याला त्रास न देणे. भक्तांनो, देवाच्या नावाने कोणालाही घाबरवणे, धमकवणे किंवा अपमान करणे योग्य नाही. समजा एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि म्हणाली, माझ्या घरात समस्या आहे, मी काय करू? अशा वेळी तिला घाबरून सांगणे, तुझ्या घरात मोठी बाधा आहे, लगेच पैसे दे, नाहीतर अनर्थ होईल, ही भक्तीची लक्षण नाही. देवाच्या नावावरून भीती निर्माण करून पैसे घेणे किंवा लोकांचा गैरफायदा घेणे टाळावे. भक्तीमध्ये सेवा असावी, स्वार्थ नाही. चौथी खूण सत्य आणि चांगले आचरण. भक्तांनो, सवारी असो किंवा साधी भक्ती असो, मनाने आपल्या कर्माकडे लक्ष दिले पाहिजे. खोटे बोलणे, फसवणूक करणे, दुसऱ्याचे नुकसान करणे, अन्याय करणे आणि नंतर देवाच्या नावाने स्वतःला योग्य ठरवणे हे योग्य नाही. देवभक्तीचा अर्थ असा नाही की आपण काहीही करू आणि देव आपल्याला माफ करेल. आपले कर्म आणि आपले आचरण हे आपल्या भक्तीची खरी परीक्षा असते. पाचवी खूण सवारीचा गैरवापर न करणे. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. जर एखाद्या भक्ताला सवारी येते अशी त्याची श्रद्धा असेल तर त्याने याचा उपयोग पैसा कमावण्यासाठी, लोकांवर अधिकार गाजवण्यासाठी किंवा स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी करू नये. कारण देवाच्या नावाचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधणे योग्य नाही. भक्तांनो, माझ्यात देवीची शक्ती आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने मला चांगले कर्म करण्याची संधी दिली आहे अशी भावना अधिक सुंदर आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, सवारीबद्दल प्रत्येक गावाची, प्रत्येक देवतेची आणि प्रत्येक कुटुंबाची परंपरा वेगळी असू शकते. म्हणून एका ठिकाणची पद्धत दुसऱ्या ठिकाणी तशीच असेल असे नाही. तुमच्या घराण्याची किंवा देवस्थानाची परंपरा असेल तर त्या जाणकार व्यक्तीकडून समजून घ्या आणि कोणतीही गोष्ट करताना स्वतःला किंवा दुसऱ्याला इजा होईल असे काही करू नका. भक्तांनो, अशाच प्रकारची नवनाथ महाराजांची भक्ती, सेवा, नियम आणि आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या नाथ संप्रदाय चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. तोपर्यंत श्री नवनाथ महाराजांचे नामस्मरण करा. जय नवनाथ महाराज, जय गुरुदेव दत्त.